नमस्कार मंडळी, हा बघा 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर ते तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग कशी करायची ते माप सांगणार आहे. हा बघा 34 साईज आहे. अगोदर आपण ह्याची उंची मोजून घेऊया, मग तुम्हाला सांगते कसं टाकायची माप. याची उंची आहे 13, मग त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं 14, आणि छातीचा चौथा आहे तो 8.5 आहे, त्यामध्ये 1.5 मिळवायचा. 8.5चा 1.5 10 होतोय. तर तुला मला सांगते चला. इकडची मापं घेऊनच कटिंग करते. कटोरी माझी रेडीमेड आहे, तर मीच शिवलेला आहे ब्लाऊज. हा 5.5ची कटोरी आहे, आणि इथली उंची मी जी टाकते इथली मोजूनच टाकते. 4.5 आहे, तर 1 इंच वाढवते 5, आणि इथलं पण माप कुणाचं कमी जास्त असते ते पण मोजते मी. 1.5 आहे तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवते मी, कारण जास्त घोळ नाही आला पाहिजे. चला तर मग कपड्यावर सांगते तुम्हाला. ह्याचं शोल्डर आहे बघा, शोल्डर घ्यायचं विसरलं. 2.25 आहे, तर मी 3.25 टाकते. शिवून ते 2.25 होते. ह्याची ओपन बाजू असते ती फोल्ड करायची, कारण ही बंद बाजू असते ती साईडला ठेवायची. अशी टाकायची घडी आपल्याकडून. छातीचा चौथा भाग थोडंफार क्रॉस वगैरे असते, त्यामुळे मी 10.5 घेतले. थोडं इकडे तिकडे शिलाईमध्ये कमी जास्त होते. मग हे कट करून घ्यायचं असं सरळ. एवढं कट करून घेतले, आणि हे उरलेलं असते ते आपल्या बाहीसाठी असते. आता इथून उंची टाकून घ्यायची आपली किती होती ती. 13 होती, त्यामध्ये 1 मी ॲड करणार आहे 14. ते एक लाईन आखून घ्यायची इथून बघा, आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं. ही आपली खालची बाजू फोल्ड केलेली, आणि ही वरची बाजू. त्यांची तब्येत खूप कमी आहे, त्यामुळे मी ह्याची 2च इंच घेते, कारण शोल्डरमधून उतरत नाहीत, कारण मी नेहमी शिवते त्यांची. इथून गळ्याची उंची आपण 5 इंच टाकून घ्यायची. इथं शोल्डर 3.25 इंच. मग ह्याच्या खाली आपल्याला मुंडा टाकायचं आहे. मुंडा मी मोजून घेणार आहे किती आहे. तर मुंडा मोजते बघा, 4.25 आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं 5.25. मग इथं 5.25 टाकून घ्यायचं. सर्व लाईन आखून घ्यायची अशी 5.25 वर. इथं लाईन मारून हे जोडून घ्यायचं. मग इथं आपण आतल्या भागासाठी 1 इंच, आणि बाहेरच्या भागासाठी पाठीमागच्या 1.5 इंच. तर असा गोल शेप देऊन घ्यायचा. आणि हे पाठीमागचं फोल्ड केलेलं बरोबर 14 इंच आहे का ते आठवणीने बघायचं. बघा 1 पॉईंट आलाय पुढं माझा फक्त, ते काही शिलाईमध्ये होऊन जाते इकडं तिकडं. हे बघा बरोबर आले. इथून आतल्या बाजून मुंड्याच्या इथंपर्यंत 2.25ला मी एक रेष मारून घेणार आहे, आणि खाली आता क्रॉस पट्टी 2 इंचांनी कमी करणार आहे. बाजूकडून 2 इंच करायची, आणि हे मुंड्याच्या सरळ लाईनला 14 इंच असं पकडून इथून 2 इंच, आणि ही सरळ लाईन जोडून घ्यायची, आणि इथून सरळ कटोरी ठेवून हे करायचं. माझ्याकडे रेडीमेडच कटोरी तीच मी वापरते. इथून अशी ठेवून दिली बघा लाईनवर बरोबर, आणि इथून अशी लाईन आखून घ्यायची. मी थोडी कमी पडते, तर आपण कटोरी कट करताना थोडी वाढवून घ्यायची. उंचीनुसार कधी कमी जास्त होते. तर असं झालं आपली मापं टाकून. तर आता कट करून घ्यायचं सांगते.
अगोदर हा बाहेरचा भाग कट करून घ्यायचा, कारण ह्याच्यातून क्रॉस पट्ट्या निघतात जॉईंट. कारण मधून कट करायची चूक नाही करायची. हा पाठीमागचा भाग आपल्याला खालचा कट करून घ्यायचा असतो. ह्या झाल्या क्रॉस पट्ट्या निघतात ह्याच्यात 2. आता ह्या जॉईंटमधून कट करून घ्यायचं, कारण आपल्याला खालचा पाठीचा भाग काढायचा असतो. कारण ह्याला 1.5 इंचाचा आकार असतो पाठीमागे. हा झाला पाठीमागचा भाग. आता आपण 1 इंचाचा आकार दिलेला कट करायला विसरायचा ना, नाहीतर ब्लाऊज आपला पूर्ण बिघडू शकतो. कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि ते राहिलेलं असं कट करून घ्यायचं. पूर्ण आपण माप टाकली त्याच्यानुसार. हा पुढचा आणि हा मागचा भाग कट करून तयार आहे बघा. आता कटोरी कट करूया. तिथं कमी पडले होते तर मी तुम्हाला दाखवते वाढवायची कशी. अशी ठेवा. हे पूर्ण आखून घ्यायचं. आता इथून आपल्याला वाढवायची. थोडंसं वरती घेऊन इकडून असं थोडं वाढवायचं. हे झाली कटोरी. कट करून घ्यायची. कटोरी आपली कट करून. चला तर मग क्रॉस पट्टी दाखवते. आता हे आपल्याला उरलेल्या कपड्यातून कशी कट करायची. आपण 2 इंच कमी केले म्हणून इथं घेणार आहे 3.5 इंच. 3.5 पावणे 4 घेतलं तरी चालते. आणि इथं मी घेणार आहे 2.25. ते शिवून बरोबर होते. 3 पण घेतलं तरी चालते. 1.5 इंचच घालवणार आहे तिथं शिलाईमध्ये. अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची इथपर्यंत. इथून असं क्रॉस वरती करून घ्यायचं. हे सर्व कट करून थोडं असं वाकडे असते थोडं वरती. खोलगट असतो कटोरी बसला भाग, त्यामुळे थोडीशी खोलगट. थोडी वाकडी झाली तर सरळ करून घ्यायची. झाली क्रॉस पट्टी. जेवढं आपलं 10चं तर ते परफेक्ट 10चे आलेली. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची. अगोदर बाही मोजून घ्यावं लागेल, कारण मग अशी मोजली नाही बाही. बाहीला 1/2 इंचाने वाढवते अस्तरच्या बाहीला. तो आहे 1.25ची. 7 घेतली तरी चालेल. शोल्डरमध्ये 1/2 इंचाने इथं 1/2 इंच जाते. 7 इंचाची कट करणार आहे बाही. एकदम सोपी आणि परफेक्ट आहे बघा. जॉईंट वगैरे द्यावं लागत नाही, कारण 32-34 साईजचा व्यवस्थित कपड्यावर कटिंग होते. जर जास्त मोठी साईज असेल तर मग बाहीला जॉईंट वगैरे द्यावं लागतं. अशी केली तर पटकन कटिंग होऊन जाते आपली. बाहीची उंची 7. इकडून पण 7 घ्यायची. इथून घेणार आहे मी 2.5 इंच. मला जे शिकवली तेच तुम्हाला सांगते. आणि ह्याचा मध्ये करायचा 8चा मध्ये 4,
हे मध्ये केलं आहे तिथून आपण खाली 1 इंच घ्यायचं, इथं 1 आणि इथून 1.5. आता इथं आपल्या बाजूला करायची ओपन बाजू आणि इथून 1 इंचावरून जायचं 7 जिथपर्यंत आपण घातलं तिथं, आणि इथून असं तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा. असा फिश कट करावा लागतो. इथून वरची बाजू कट करून घ्यायची अगोदर आणि एक बाजू ओपन करायची, नाहीतर मग हे चुकतंय. दोन्ही बाजू सेम कट होतात. आतला बाजू खोलगट असते, त्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेस लक्षात येत नसेल तर मग इथं खूण करून घेतली तरी चालते आतली बाजू. आणि बंद बाजू कट करून घ्यायची. अशी झाली बघा डायरेक्ट कटिंग. आणि मध्यभागावर एक कट द्यायचा. एकदम सोपी आणि परफेक्ट अशी डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग. तुम्ही एकदा कट करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.